पाठीमागच्या तासाला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ज, त्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ज नंतर पुढचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा महत्त्वाचा चॅप्टर आहे अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स. आपल्याला माहित आहे अल्कोहोलचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ROH, फिनॉलचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला AROH आणि इथरचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ROR-. म्हणजे या चॅप्टर मध्ये आपल्याला अल्कोहोल, फिनॉल आणि इथर या 3 ऑर्गॅनिक कंपाऊंडचा आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचा आहे. आता स्टडी करत असताना आपण अल्कोहोल आणि फिनॉल आणि नंतर इथर, मग आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा अल्कोहोल, पहिला पार्ट आपण बघूया. अल्कोहोल्स कशाला म्हणायचं? अल्कोहोल्स कुणापासून अल्कोहोल तयार होतो? हायड्रोकार्बन पासून. आणि हायड्रोकार्बन पासून आपण अल्कोहोल तयार होतो, म्हणून अल्कोहोलची डेफिनेशन, अल्कोहोल्स आर द हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ज. हायड्रॉक्सिल म्हणजे OH ग्रुप, हायड्रॉक्सिल. OH ग्रुपला काय म्हणायचं? हायड्रॉक्सिल. म्हणून अल्कोहोल मध्ये OH ग्रुप असतो, म्हणून त्याला काय म्हणायचं? हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ज. अल्कोहोल्स आर द हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ज ऑफ हायड्रोकार्बन इन विच फेन one or more hydrogen atom is replaced by corresponding number of hydroxyl groups. म्हणजे हायड्रोकार्बन मधला एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजनच्या जागी जर करस्पॉन्डिंग नंबर ऑफ OH ग्रुपने जागा घेतली. करस्पॉन्डिंगचा अर्थ काय? जेवढे हायड्रोजन रिप्लेस केले तेवढ्याची जागा तेवढेच OH ग्रुप घेतात, त्याला म्हणायचं अल्कोहोल. म्हणून अल्कोहोल्स आर द हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ज ऑफ हायड्रोकार्बन इन विच फेन one or more hydroxyl one or more hydrogen group is replaced by corresponding number of hydroxyl groups is called alcohol. त्याला म्हणायचं अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोलची डेफिनेशन काय? अल्कोहोल्स आर द हायड्रॉक्सिल derivatives of hydrocarbons in which फेन one or more hydrogen atom is replaced by corresponding number of hydroxyl groups. हायड्रॉक्सिल म्हणजे कोणता ग्रुप? OH. हायड्रॉक्सिल ग्रुप्स त्याला आपण म्हणतो अल्कोहोल. अल्कोहोल्स आर द हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ज ऑफ हायड्रोकार्बन इन विच फेन one or more hydrogen atom is replaced by corresponding number of hydroxyl group is called alcohol. त्याला म्हणायचं अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल CH3OH या अल्कोहोलचं नाव आहे मिथाइल अल्कोहोल. मिथाइल अल्कोहोल्स किंवा CH3 CH2OH याचं नाव आहे इथाइल अल्कोहोल. ही झाली अल्कोहोलची डेफिनेशन. अल्कोहोलची डेफिनेशन आणि अल्कोहोलचं एक्झाम्पल. आता आपल्याला अल्कोहोल म्हणजे काय माहित झालं. आता अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आपल्याला प्रश्न विचारला जातो, डिफाइन अल्कोहोल, गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. म्हणून आपल्याला अल्कोहोल मध्ये क्लासिफिकेशन, अल्कोहोल मध्ये आपल्याला आता बघायचं आहे क्लासिफिकेशन.
क्लासिफिकेशन. आता अल्कोहोलचं क्लासिफिकेशन कशावरनं करायचं आहे तर त्याच्यामध्ये असणाऱ्या OH ग्रुपच्या संख्येवरनं, त्या अल्कोहोलमध्ये असणाऱ्या OH ग्रुपच्या संख्येवरनं आपण काय क्लासिफिकेशन करणार आहे म्हणजे डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे OH ग्रुपच्या संख्येवरनं आपल्याला अल्कोहोलचं क्लासिफिकेशन करायचं आहे. अल्कोहोल्स आर डिवाइडेड इनटू 4 टाइप्स. त्या अल्कोहोलचे 4 टाइप पडतात. पहिला पार्ट आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक अल्कोहोल. आता नावात अर्थ आहे. मोनो म्हणजे 1, मोनोचा अर्थ काय 1 आणि हायड्रिक म्हणजे काय OH. हायड्रिक शब्द कशापासून आलाय हायड्रॉक्सिल पासून. म्हणजे एक OH ग्रुप ज्या अल्कोहोल मध्ये असतो ते अल्कोहोल काय आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल. म्हणून आपल्याला याची डेफिनेशन काय सांगता येईल इट कन्सिस्ट ऑफ 1 OH ग्रुप, 1 हायड्रॉक्सिल ग्रुप. त्या अल्कोहोलला म्हणायचं मोनोहायड्रिक अल्कोहोल. ज्या अल्कोहोलमध्ये एकच OH ग्रुप असतो. आता एकच OH ग्रुप म्हणजे काय तर हायड्रोकार्बन मधला एक हायड्रोजन ग्रुप रिप्लेस करून त्याच्या जागी एक OH ग्रुप जागा घेतो. फॉर एक्झाम्पल याची जर आपण एक्झाम्पल बघितली CH3OH मिथाइल अल्कोहोल किंवा CH3 CH2 CH2OH N प्रोपाइल अल्कोहोल म्हणजे याच्यामध्ये OH ग्रुप एकच आहे म्हणून त्या अल्कोहोलला म्हणायचं मोनोहायड्रिक अल्कोहोल. किंवा हायड्रोकार्बन मधला एक हायड्रोजन रिप्लेस केलाय. एका कार्बनचा अल्केन काय असतो मिथेन, त्यातला एक H रिप्लेस केलाय CH3 म्हणजे एक H रिप्लेस केला त्याच्या जागी एक OH. आणि 3 कार्बनचा प्रोपेन जो असतो तो काय असतो C3H8 असतो. म्हणजे 3 आणि 2 5 आणि 2 7 एक हायड्रोजन ग्रुप रिप्लेस करून त्याची जागा एका OH ग्रुपने घेतली म्हणून त्या अल्कोहोलला म्हणायचं मोनोहायड्रिक अल्कोहोल. त्याच्यानंतर दुसरा टाइप आहे डायहायड्रिक अल्कोहोल. याच अल्कोहोलला डायॉल म्हणलं जातं. याच अल्कोहोलला काय म्हणलं जातं डायॉल किंवा त्यालाच आपण म्हणतो ग्लायकॉल. डायॉल किंवा ग्लायकॉल. आता इथंही तसंच डाय म्हणजे 2 म्हणजे ज्या अल्कोहोल मध्ये 2 OH ग्रुप असतात इट कन्सिस्ट ऑफ 2 हायड्रॉक्सिल ग्रुप्स. ज्या अल्कोहोल मध्ये 2 OH ग्रुप असतात त्या अल्कोहोलला काय म्हणायचं डायहायड्रिक अल्कोहोल किंवा डायॉल. डाय म्हणजे 2 OL म्हणजे OH. आपण त्याच्यामध्ये सफिक्स वापरतो अल्कोहोल मध्ये OL. फॉर एक्झाम्पल OH CH2OH याचं नाव आहे इथिलीन ग्लायकॉल. किंवा दुसरं एक्झाम्पल CH3CHOH CH2OH याचं नाव आहे प्रोपेन 1,2 डायॉल. प्रोपेन 1,2 डायॉल म्हणजे OH ग्रुप याच्यामध्ये किती आहेत 2 म्हणून त्या अल्कोहोलला काय म्हणायचं डायहायड्रिक अल्कोहोल. म्हणजे 2 हायड्रॉक्सिल ग्रुप असतात त्या अल्कोहोलला आपण म्हणतो डायहायड्रिक अल्कोहोल. किंवा हायड्रोकार्बन मधल्या 2 हायड्रोजनच्या जागी 2 OH ग्रुप घेतात त्याला म्हणायचं डायहायड्रिक अल्कोहोल. हा दुसरा
अल्कोहोलचा क्लासिफिकेशनचा टाइप आहे. डायहायड्रिक अल्कोहोल नंतर तिसरा जो पार्ट आहे ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ट्रायहायड्रिक अल्कोहोल किंवा यालाच म्हणायचं ट्रायॉल किंवा ग्लिसरॉल. ट्रायॉल किंवा ग्लिसरॉल. आता नावात अर्थ आहे. ट्राय म्हणजे 3, हायड्रॉक्सिल म्हणजे OH, ट्राय म्हणजे 3, OL म्हणजे OH. इट कन्सिस्ट ऑफ 3 हायड्रॉक्सिल ग्रुप्स. ज्या अल्कोहोलमध्ये 3 OH ग्रुप असतात त्या अल्कोहोलला काय म्हणायचं? ट्रायहायड्रिक अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल आपण जर एक्झाम्पल घेतलं CH2OH, CHOH, CH2OH, 3 OH ग्रुप आहेत, 1 2 3, म्हणून त्याला म्हणायचं ट्रायहायड्रिक किंवा ट्रायॉल. आणि याचं नाव आहे ग्लिसरॉल. ग्लिसरॉल हे कॉमन नाव आहे. जर आपल्याला IUPAC नाव लिहायचं असेल तर प्रोपेन 1,2,3 ट्रायॉल, याला म्हणायचं ट्रायहायड्रिक अल्कोहोल. म्हणजे ज्या अल्कोहोलमध्ये 3 OH ग्रुप असतात त्या अल्कोहोलला काय म्हणायचं? ट्रायहायड्रिक अल्कोहोल. आणि शेवटचं आहे पॉलीहायड्रिक अल्कोहोल. पॉलीहायड्रिक अल्कोहोल. आता पॉलीचा अर्थ काय? जास्त. पॉली मीन्स मेनी. पॉली मीन्स मेनी. आता मेनी म्हणजे काय सांगायचं? तर ज्या अल्कोहोलमध्ये 3 पेक्षा जास्त OH ग्रुप असतात त्या अल्कोहोलला म्हणायचं पॉलीहायड्रिक अल्कोहोल. इट कन्सिस्ट ऑफ मोर दॅन 3 हायड्रॉक्सिल ग्रुप्स. ज्या अल्कोहोलमध्ये 3 पेक्षा जास्त OH ग्रुप असतात त्या अल्कोहोलला काय म्हणायचं? पॉलीहायड्रिक अल्कोहोल. मग 4 असतील तर टेट्राहायड्रिक अल्कोहोल, 5 असतील तर पेंटाहायड्रिक अल्कोहोल, 6 असतील तर हेक्साहायड्रिक अल्कोहोल, या पद्धतीनं. आता याचं जर आपण एक्झाम्पल घेतलं CH2OH, CHOH, 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 CHOH आणि CH2OH. 1 2 3 4 5 6 अल्कोहोल आहेत. या अल्कोहोलचं नाव आहे सॉर्बिटॉल. या अल्कोहोलचं नाव काय आहे? सॉर्बिटॉल. आणि पॉलीहायड्रिक मध्ये 6 OH ग्रुप आहेत म्हणून हे एक्झाम्पल कशाचं आहे? हेक्साहायड्रिक अल्कोहोल. हेक्साहायड्रिक अल्कोहोल याला म्हणायचं पॉलीहायड्रिक अल्कोहोल. म्हणजे 3 पेक्षा जास्त OH ग्रुप जर असतील तर त्याला काय म्हणायचं? पॉलीहायड्रिक अल्कोहोल. आणि हे अल्कोहोलचं क्लासिफिकेशन संख्येवरनं 1 असतील तर मोनोहायड्रिक, 2 असतील तर डायहायड्रिक, 3 असतील तर ट्रायहायड्रिक आणि 3 पेक्षा जास्त असतील तर पॉलीहायड्रिक अल्कोहोल. मग आपल्याला प्रश्न कसा असतो? डिफाईन अल्कोहोल अँड गिव्ह इट्स अ क्लासिफिकेशन. अल्कोहोल म्हणजे काय आणि त्या अल्कोहोलचं क्लासिफिकेशन काय? अल्कोहोलची डेफिनेशन काय केली आपण? अल्कोहोल्स आर द हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्हज ऑफ हायड्रोकार्बन इन विच when one or more hydrogen atom is replaced by corresponding number of hydroxyl group is called alcohol. Classification: depending upon number of hydroxyl groups are present in alcohol, alcohol is classified into 4 types: monohydric alcohol, dihydric alcohol, trihydric alcohol आणि polyhydric alcohol. हा define alcohol आणि गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. आता आपल्याला मोनोहायड्रिक अल्कोहोल आपल्याला डिटेल मध्ये बघायचं आहे. मोनोहायड्रिक अल्कोहोल आपल्याला एकदम डीप मध्ये बघायचं आहे. म्हणून आपण या अल्कोहोल मध्ये पहिला अल्कोहोल बघणार आहे आपल्याला मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक अल्कोहोल.
मोनोहायड्रिक अल्कोहोल. आता मोनोहायड्रिक अल्कोहोल, मग मोनोहायड्रिक अल्कोहोलचे डेफिनेशन आपण बघितलेलेच आहे. हायड्रोकार्बन मधला एक हायड्रोजन ग्रुप रिप्लेस करून त्याच्या जागी एकच OH ग्रुप असतो. म्हणजे मोनोहायड्रिक अल्कोहोल मध्ये इट कन्सिस्ट ऑफ ओनली वन हायड्रॉक्सिल ग्रुप. त्याच्यामध्ये फक्त एकच OH ग्रुप असतो. त्या अल्कोहोलला आपण काय म्हणलेलं आहे? मोनोहायड्रिक अल्कोहोल. आता या मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन बघायचं आपल्याला. मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन. आता हे क्लासिफिकेशन कशावर नाही बघा, क्लासिफिकेशन कशावर नाही? बेस्ड ऑन हायब्रिडायझेशन ऑन विच हायड्रॉक्सिल ग्रुप इज बॉन्डेड, किंवा बेस्ड ऑन skeleton of carbon on which hydroxyl group is bonded. Hydroxyl group is bonded म्हणजे OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनचं स्केलेटन काय आहे याच्यावरनं आपण काय करणार आहे? अल्कोहोलचं क्लासिफिकेशन करणार आहे. मग त्या अल्कोहोलचं क्लासिफिकेशन दोन याच्यामध्ये केलं जातं. पहिलं आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक अल्कोहोल containing CsP3OH bond. मोनोहायड्रिक अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड. म्हणजे याचा अर्थ काय? OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे? sp3. आपल्याला माहित आहे हायब्रिडायझेशन आपण बघितलेलं आहे. मग इथं आपण शॉर्ट मध्ये फक्त sp3 कधी असतं? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्याचं हायब्रिडायझेशन काय असतं? sp3. म्हणजेच याच्यामध्ये काय? OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन कसा असतो? sp3 हायब्रिडायज्ड कार्बन असतो. म्हणजे OH ग्रुप इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडायज्ड कार्बन ॲटम. sp3 हायब्रिडायज्ड कार्बनला OH ग्रुप जोडलेला असतो. इन दिस अल्कोहोल hydroxyl group is bonded to the sp3 hybridized carbon atom. आता sp3 कसं ओळखायचं? तर OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बन मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड पाहिजे, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? sp3 हायब्रिडायज्ड ॲटम. आता त्या अल्कोहोलचा जर आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला, त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो ROH किंवा CnH2n+1 into OH किंवा CnH2n+2 into O. मोनोहायड्रिक अल्कोहोलचे जनरल फॉर्म्युले आहेत ROH किंवा CnH2n+1 into OH किंवा CnH2n+2 into O. आता हा जो मोनोहायड्रिक अल्कोहोल आहे, मोनोहायड्रिक अल्कोहोल अँड ॲलिफॅटिक इथर्स. ॲलिफॅटिक इथर्स, मोनोहायड्रिक अल्कोहोल आणि ॲलिफॅटिक इथर हे एकमेकाला काय असतात? फंक्शनल आयसोमर्स असतात. एकमेकाला काय असतात? फंक्शनल आयसोमर्स. आता फंक्शनल आयसोमर कोणाला म्हणतो? तर ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असतो परंतु फंक्शनल ग्रुप डिफरंट असतो. द कंपाउंड्स और आयसोमर्स हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर इन देअर फंक्शनल ग्रुप्स. त्याच्या फंक्शनल ग्रुप्स मध्ये काय असतो? चेंज असतो.
अशा आयसोमरला आपण काय म्हणतो, फंक्शनल आयसोमर्स. मग आपल्याला मोनोहायड्रिक अल्कोहोल आणि ॲलिफॅटिक इथर हे एकमेकाला फंक्शनल आयसोमर्स कसे असतात ते आपल्याला बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आता जर आपण त्याचं एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H6O. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C2H6O. आता याची जर आपण स्ट्रक्चर बघितली, पहिलं स्ट्रक्चर बघा, CH3 CH2OH, CH3 CH2OH म्हणजे काय आहे, इथाइल अल्कोहोल आहे, इथाइल अल्कोहोल. OH फंक्शनल ग्रुप आहे म्हणजे ते काय आहे, अल्कोहोल. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा, 1 2 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 1 ऑक्सिजन. आणि दुसरं स्ट्रक्चर CH3OCH3 डायमिथाइल इथर, याचं नाव आहे डायमिथाइल इथर. डायमिथाइल इथर, 1 2 कार्बन 3 आणि 3 6 आणि 1 ऑक्सिजन, हा काय आहे, फंक्शनल ग्रुप O आहे म्हणजे काय, इथर. म्हणजे दोन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे परंतु दोन्हीचा फंक्शनल ग्रुप वेगळा आहे. एक आहे अल्कोहोल आणि एक आहे इथर. म्हणून मोनोहायड्रिक अल्कोहोल आणि ॲलिफॅटिक इथर हे एकमेकाला काय असतात, फंक्शनल आयसोमर्स असतात. आता मोनोहायड्रिक अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH, त्याच्यामध्ये OH ग्रुप कोणत्या टाईपच्या कार्बनला जोडलाय त्याच्यावरनं त्याचे 3 टाईप पडतात. म्हणजे परत काय त्याच्यामध्ये, डिपेंडिंग अपॉन on which type of carbon atom hydroxyl group is bonded. Hydroxyl group is bonded. Alcohols are divided into 3 types. म्हणजे OH ग्रुप कोणत्या टाईपच्या कार्बनला जोडलाय त्याच्यावरनं त्याचे 3 टाईप पडतात. आता कोणत्या टाईपला म्हणजे आपण 11वी मध्ये बघितलेलं आहे, कार्बनचे 4 टाईप असतात, प्रायमरी कार्बन ॲटम, सेकंडरी कार्बन ॲटम, टर्शरी कार्बन ॲटम आणि क्वाटर्नरी कार्बन ॲटम. म्हणून याच्यामध्ये पहिला आहे प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल जे आपण काय दाखवतो 10 न. आता प्रायमरी अल्कोहोल कुणाला म्हणायचं, हायड्रॉक्सिल ग्रुप हा प्रायमरी कार्बन ॲटमला जोडलेला असतो. OH ग्रुप हा प्रायमरी कार्बन ॲटमला जोडलेला असतो आणि तो कार्बन कसा असतो, sp3 हायब्रिडाइज्ड असतो. म्हणजे OH ग्रुप इज बॉन्डेड टू प्रायमरी कार्बन ॲटम. प्रायमरी कार्बन ॲटम which is sp3 hybridized, which is sp3 hybridized. म्हणजे तो कार्बन कसा असतो, sp3. आता हे 2 शब्द महत्वाचे, प्रायमरी कार्बन. आता प्रायमरी कार्बन कुणाला म्हणतो आपण, जो कार्बन त्याच्या शेजारच्या फक्त एकाच कार्बनला जोडलेला असतो. The carbon atom which is bonded to the adjacent only one carbon atom, त्याला आपण म्हणतो प्रायमरी कार्बन ॲटम. फॉर एक्झाम्पल CH3 CH2 CH2OH, ह्याचं नाव आहे N प्रोपाइल अल्कोहोल. N प्रोपाइल अल्कोहोल. आता बघा हा OH ग्रुप कोणत्या कार्बनला जोडलाय, हा जो कार्बन आहे तो कसला कार्बन आहे, प्रायमरी कार्बन आहे. का तर तो शेजारी फक्त एकाच कार्बनला जोडलाय, प्रायमरी कार्बन. आणि OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्याच्यामध्ये कार्बन कार्बन कसा आहे, सिंगल बॉन्ड आहे. म्हणजे त्याचं जे हायब्रिडायझेशन आहे ते काय आहे, sp3. म्हणून प्रायमरी अल्कोहोल. OH group is bonded to the primary carbon atom which is a sp3 hybridized carbon atom. It's called a primary alcohol. त्या अल्कोहोलला म्हणायचं प्रायमरी अल्कोहोल.
त्याच्यानंतर दुसरा टाइप आहे याच्यामध्ये सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल कशाने दाखवायचं 2-0 न. मग अर्थ तोच, फक्त प्रायमरीच्या ऐवजी काय सेकंडरी. म्हणजे OH ग्रुप हा कशाला जोडायचा, सेकंडरी कार्बन ॲटमला. सेकंडरी कार्बन ॲटम, आणि तो कसा आहे sp3 पाहिजे. तो sp3 हायब्रिडाइज्ड पाहिजे. हायड्रॉक्सिल ग्रुप इज बॉन्डेड टू द सेकंडरी कार्बन ॲटम विच इज अ sp3 हायब्रिडाइज्ड. त्याला आपण म्हणतो सेकंडरी अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल CH3 CHOH CH3. आयसोप्रोपाइल अल्कोहोल किंवा सेकंडरी प्रोपाइल अल्कोहोल. आयसोप्रोपाइल अल्कोहोल किंवा सेकंडरी प्रोपाइल अल्कोहोल. बघा OH ग्रुप सेकंडरी कार्बनला जोडलाय का बघा. OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन सेकंडरी आहे, कारण त्याच्या तो कार्बन शेजारच्या 2 कार्बनला जोडलाय, म्हणून हा कार्बन सेकंडरी कार्बन आहे. सेकंडरी कार्बनवर काय आहे OH ग्रुप जोडलाय. आणि OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बन मध्ये बघा कार्बन कार्बन कसा आहे सिंगल बॉन्ड आहे, म्हणून त्याचं हायब्रिडायझेशन काय आहे sp3. या अल्कोहोलला म्हणायचं सेकंडरी अल्कोहोल. हायड्रॉक्सिल ग्रुप इज बॉन्डेड टू द सेकंडरी कार्बन ॲटम विच इज अ sp3 हायब्रिडाइज्ड. हे झालं दुसरा टाइप. त्याच्यानंतर तिसरा टाइप आहे याच्यामध्ये टर्शरी अल्कोहोल. तिसरा टाइप आहे टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोल कशाने इंडिकेट करायचं 3-0 न. परत अर्थ तसाच. हायड्रॉक्सिल ग्रुप हा टर्शरी कार्बनला जोडायचा, की जो टर्शरी कार्बन कसा पाहिजे sp3 हायब्रिडाइज्ड पाहिजे. म्हणजेच OH ग्रुप बॉन्डेड टू टर्शरी कार्बन ॲटम विच इज अ sp3 हायब्रिडाइज्ड. आणि त्याचं हायब्रिडायझेशन काय पाहिजे sp3. त्यावेळेस त्या अल्कोहोलला म्हणायचं सेकंडरी अल्कोहोल. एक्झाम्पल CH3 CH3 CH3OH. या अल्कोहोलचं नाव आहे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. आता बघा OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन कसा आहे टर्शरी कार्बन आहे. का तर तो कार्बन शेजारच्या 3 वेगवेगळ्या कार्बनला जोडलाय, म्हणून टर्शरी कार्बन आहे. आणि OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बन मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे sp3. म्हणून OH group is bonded to the tertiary carbon atom and which is a sp3 hybridized is called a tertiary alcohol. त्या अल्कोहोलला म्हणायचं टर्शरी अल्कोहोल. म्हणजे मोनोहायड्रिक अल्कोहोलचे 3 टाइप, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल कुणाला म्हणायचं OH ग्रुप प्रायमरी कार्बन आणि sp3 कार्बनला जोडला. सेकंडरी OH ग्रुप सेकंडरी कार्बनला जोडायचं की जो कार्बन sp3 पाहिजे. आणि टर्शरी अल्कोहोल OH ग्रुप हा टर्शरी कार्बन आणि sp3 हायब्रिडाइजला जोडलेला पाहिजे. त्यावेळेस त्याला म्हणतो आपण टर्शरी अल्कोहोल. हे झालं अल्कोहोलचं क्लासिफिकेशन. आता याच मोनोहायड्रिक अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH याच्यामध्येच दुसरा एक टाइप आहे अलायलिक अल्कोहोल. याच्यामध्येच दुसरा एक टाइप आहे अलायलिक अल्कोहोल. अलायलिक अल्कोहोल. आता अलायलिक अल्कोहोल कुणाला म्हणायचं, कोणत्या अल्कोहोलला अलायलिक अल्कोहोल म्हणायचं? द अल्कोहोल इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप इज बॉन्डेड टू द कार्बन ॲटम which is present next to the carbon carbon double bond. म्हणजे
अशा प्रकारचा अल्कोहोल की ज्या अल्कोहोलमध्ये OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन 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 डबल बॉन्डच्या नंतरचा कार्बन असतो, म्हणजे अलायलिक कार्बन असतो. म्हणजे बघा CH2 डबल बॉन्ड CH आणि हा C, हा जो कार्बन आहे या कार्बनला जर OH ग्रुप जोडला असेल तर त्या अल्कोहोलला काय म्हणायचं? अलायलिक अल्कोहोल. OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन 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 डबल बॉन्डच्या नंतरचा कार्बन पाहिजे, त्यावेळेस त्याला म्हणायचं अलायलिक अल्कोहोल. आणि हा जो कार्बन आहे या कार्बनला काय म्हणलं जातं? अलायलिक कार्बन. अलायलिक कार्बन. आणि त्या अल्कोहोलला म्हणायचं अलायलिक अल्कोहोल. लक्षात येत आहे? अलायलिक अल्कोहोल कधी असतं? OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन 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 डबल बॉन्डच्या नंतरचा कार्बन असतो, त्या अल्कोहोलला म्हणायचं अलायलिक अल्कोहोल. म्हणजेच आपल्याला डेफिनेशन सांगता येईल, द अल्कोहोल इन विच hydroxyl group is bonded to the carbon atom which is present next to carbon carbon double bond. कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नंतरच्या कार्बनला OH ग्रुप जोडलेला असतो. असे जे अल्कोहोल आहेत त्याला म्हणायचं अलायलिक अल्कोहोल. द अल्कोहोल इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप इज बॉन्डेड टू द कार्बन ॲटम which is present next to the carbon carbon double bond, next to the carbon carbon double bond is called अलायलिक अल्कोहोल. या अल्कोहोलला म्हणायचं अलायलिक अल्कोहोल. आणि हे सुद्धा कशाच्या अंडर आपण करतोय? sp3 च्या अंडर. आता परत या अलायलिक अल्कोहोलचे 3 टाइप आहेत. परत कशावरनं? डिपेंडिंग अपॉन on which type of carbon atom hydroxyl group is bonded. परत याचे 3 टाइप पडतात. OH ग्रुप कोणत्या टाइपच्या कार्बनला जोडलाय त्याच्यावरनं अलायलिक अल्कोहोलचे 3 टाइप पडतात. पहिला आहे प्रायमरी अल्कोहोल. फक्त आपण लक्षात येण्यासाठी आपण यालाच काय म्हणू? प्रायमरी अलायलिक अल्कोहोल. जे आपण इंडिकेट करतो 10. परत अर्थ तोच. प्रायमरी अलायलिक अल्कोहोल म्हणजे काय? OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन प्रायमरी पाहिजे, sp3 पाहिजे आणि तो कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नंतरचा पाहिजे. म्हणजे OH ग्रुप कशाला जोडला पाहिजे? इज बॉन्डेड टू प्रायमरी कार्बन ॲटम. प्रायमरी कार्बनला जोडला पाहिजे, तोच काय पाहिजे? sp3 पाहिजे. आणि तो कुठला पाहिजे? नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नंतरचा कार्बन पाहिजे, त्यावेळेस त्याला म्हणायचं प्रायमरी अलायलिक अल्कोहोल. द अल्कोहोल इन विच hydroxyl group is bonded to the primary carbon atom which is a sp3 hybridized and which is present next to the carbon carbon double bond. Example, CH2 double bond CH2OH. बघा याच्यामध्ये OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन कसा आहे? प्रायमरी, कारण तो शेजारी फक्त एकाच कार्बनला जोडलाय, प्रायमरी. OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्याच्यामध्ये कार्बन कार्बन काय आहे? सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे त्याचं हायब्रिडायझेशन काय आहे? sp3. आणि OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नंतरचा आहे, म्हणजे तो कसला आहे? अलायलिक कार्बन आहे. अलायलिक कार्बनवर OH आहे म्हणून अलायलिक अल्कोहोल, म्हणजे प्रायमरी अलायलिक अल्कोहोल.
याचं नाव आहे 1 2 3 प्रोप 2 in 1 OL. अल्कोहोलचं नोमेनक्लेचर मध्ये आपल्याला ते लक्षात येणार आहे. प्रायमरी अलायलिक अल्कोहोल, त्या अल्कोहोलला म्हणायचं प्रायमरी अलायलिक अल्कोहोल. आता प्रायमरी नंतर सेकंडरी अलायलिक अल्कोहोल, सेकंडरी अलायलिक अल्कोहोल, सेकंडरी अलायलिक अल्कोहोल, सेकंडरी अलायलिक अल्कोहोल. आता सेकंडरी अलायलिक अल्कोहोल म्हणजे काय? OH ग्रुप कशाला जोडायचा? सेकंडरी कार्बन ॲटमला. सेकंडरी कार्बन ॲटम की जो कसा पाहिजे? sp3 पाहिजे आणि तो पुन्हा पाहिजे नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नंतरचा कार्बन पाहिजे. OH ग्रुप सेकंडरी कार्बनला जोडला पाहिजे, जो कार्बन sp3 पाहिजे आणि तो कार्बन 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 डबल बॉन्डच्या नंतरचा कार्बन पाहिजे. एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH, C, CH3, H आणि OH. आता याच्यामध्ये बघा OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन सेकंडरी कार्बन आहे का? बघा सेकंडरी कार्बन म्हणजे तो कार्बन शेजारच्या 2 कार्बनला जोडलेला पाहिजे. हा कार्बन 1 आणि 2 ला जोडलाय म्हणून तो सेकंडरी कार्बन आहे. त्याच्यानंतर sp3, त्या कार्बनचं कार्बन कार्बन कसं आहे? सिंगल बॉन्ड आहे म्हणजे हायब्रिडायझेशन काय आहे? sp3, याचं sp2 आहे पण आपल्याला याच्याशी फक्त मतलब आहे. sp3 आणि OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नंतरचा कार्बन आहे म्हणजे अलायलिक कार्बन आहे, म्हणून त्याला म्हणायचं सेकंडरी अलायलिक अल्कोहोल 1 2 3 4. ब्यूट 3 in 2 OL हे त्याचं IUPAC नाव. आणि तिसरा अल्कोहोल आहे टर्शरी अलायलिक अल्कोहोल, टर्शरी अलायलिक अल्कोहोल. आता टर्शरी अलायलिक अल्कोहोल कुणाला म्हणायचं? परत तोच अर्थ, द अल्कोहोल इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप इज बॉन्डेड टू द टर्शरी कार्बन ॲटम. OH ग्रुप हा टर्शरी कार्बन ॲटमला जोडलेला पाहिजे की तो कार्बन काय पाहिजे? sp3 हायब्रिडायज्ड पाहिजे आणि तो कार्बन कुठला पाहिजे? नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नंतरचा कार्बन पाहिजे. त्या अल्कोहोलला म्हणायचं टर्शरी अलायलिक अल्कोहोल. डेफिनेशन काय? द अल्कोहोल इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप इज बॉन्डेड टू द tertiary carbon atom which is a sp3 hybridized and which is present next to carbon carbon double bond is called a tertiary alcohol. Example CH2 double bond CH, C, CH3, CH3 आणि OH. बघा आहे का? OH ग्रुप ज्या कार्बनला जोडला तो कार्बन कसा पाहिजे? टर्शरी. OH ग्रुप ज्या कार्बनला जोडला तो कार्बन कसा पाहिजे? टर्शरी. आहे का? बघा शेजारच्या 3 कार्बनला जोडलेला पाहिजे 1 2 आणि 3, म्हणजे हा कार्बन शेजारच्या 3 कार्बनला जोडलाय म्हणजे तो कसा आहे? टर्शरी. नंतर काय आहे? sp3 म्हणजे OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय कार्बन कार्बन एकेरी बंद पाहिजे. OH ग्रुप ज्या कार्बनला बघा सिंगल 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 म्हणजे त्याचं हायब्रिडायझेशन काय आहे? sp3. हायब्रिडायझेशन काय आहे? sp3 आणि नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय हा कार्बन कुणा नंतर आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नंतर आहे म्हणजे हा कार्बन कसा आहे? अलायलिक कार्बन आहे, अलायलिक कार्बन. म्हणून त्या अल्कोहोलला म्हणायचं टर्शरी अलायलिक अल्कोहोल.
द अल्कोहोल इन विच hydroxyl group is bonded to the tertiary carbon atom which is a sp3 hybridized and which is present next to the carbon carbon double bond allylic alcohol. आता याचं IUPAC नाव 1 2 3 4 2 वर मिथाइल आहे 2 मिथाइल 4 कार्बनचं अल्किन ब्युटीन ब्यूट 3 in 2 OL डबल बॉन्डची पोझिशन 3 आणि OH ची पोझिशन 2 2 मिथाइल 3 ब्युटिनॉल याला म्हणायचं टर्शरी अलायलिक अल्कोहोल. हे अलायलिक अल्कोहोल. मग याच्यावरही आपल्याला प्रश्न विचारला जातो डिफाइन अलायलिक अल्कोहोल गिव्ह इट्स अ क्लासिफिकेशन. मग अलायलिक अल्कोहोल कोणाला म्हणायचं? The alcohol in which hydroxyl group is bonded to the carbon atom which is present next to the carbon carbon double bond is called a allylic alcohol. परत त्याच्यामध्ये OH ग्रुप कोणत्या टाइपच्या कार्बनला जोडलाय त्याच्यावरनं त्याचे 3 टाइप प्रायमरी अलायलिक अल्कोहोल, सेकंडरी अलायलिक अल्कोहोल, टर्शरी अलायलिक अल्कोहोल. हे झालं अलायलिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन. याच्यामध्येच तिसरं आहे बेन्झायलिक अल्कोहोल. परत त्याचं बेन्झायलिक अल्कोहोल कुणाला म्हणायचं त्याचं क्लासिफिकेशन ते आपण नंतरच्या तासाला